नमस्कार, आपण पाहत आहात लोकनाळ न्यूज। चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव जाट येथे मुले चोरणारी टोळी फिरत असल्याची चर्चा पसरल्यानंतर गावात मोठी खळबळ उडाली होती। मात्र आता या प्रकरणात मोठा खुलासा समोर आला आहे। पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे की ही चर्चा अफवा असून संबंधित महिला मानसिकदृष्ट्या अस्वस्थ म्हणजेच वेडसर आहे। 21 तारखेला काही संशयास्पद हालचाली दिसल्याचा दावा करण्यात आला होता। 22 तारखेला गावकऱ्यांनी एका वृद्ध महिलेला संशयावरून पकडले। तिला पोलीस पाटलाच्या मार्फत पोलीस येईपर्यंत सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आणि तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली। पोलिसांनी तिला सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे आणून तपास सुरू केला। या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे। चौकशीनंतर संबंधित महिलेला चंद्रपूर येथे उपचार व पुनर्वसनासाठी संबंधित संस्थेत ठेवण्यात आले आहे। याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राणी भोंडवे यांच्याकडून। सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राणी भोंडवे यांनी सांगितले की सदर महिलेला ताब्यात घेतल्यानंतर तिची सखोल चौकशी करण्यात आली। तिच्या वर्तनावरून ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे निष्पन्न झाले आहे। त्यानंतर चंद्रपूर येथे तिचा उपचार व पुनर्वसन करण्यासाठी संबंधित संस्थेत ठेवण्यात आले आहे। नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, अफवा पसरवू नयेत आणि संशयास्पद घटना आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी। मी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राणी व्यंकटराव भोंडवे, नेमणूक पोलीस स्टेशन सिंदेवाही। काल मौजे पळसगाव जाट येथे एक मनोरुग्ण महिला फिरताना दिसली होती। तर लोकांनी तिचं विचारपूस केली आणि लोकांचा तिथं जमाव झाला होता आणि जमावामध्ये पोलीस पाटील यांनी तिला सुरक्षित ठिकाणी ठेवलेलं होतं। त्यानंतर पोलीस स्टेशनला माहिती मिळाल्यानंतर आम्ही स्वतः तिथे जाऊन तिची चौकशी केली, तिच्याशी विचारपूस केली। तेव्हा लक्षात येऊन गेलं की ती मनोरुग्ण आहे। त्यानंतर आम्ही तिला पोलीस स्टेशनला आणलं, तिची मेडिकल वगैरे केली आणि योग्य त्या संस्थेत तिला दाखल केलेलं आहे। माझी पूर्ण गावकऱ्यांना सिंदेवाही तालुक्यातील विनंती आहे की अशी जर घटना घडली असेल, एखादा पुरुष किंवा महिला अनोळखी महिला फिरत असेल तर सर्वप्रथम तिथे गोंधळ न घालता त्यांना पोलीस स्टेशनला कळवायचं आहे। पोलीस स्टेशन त्यांची योग्य ती चौकशी करेल। त्याचप्रमाणे लोकांमध्ये जी अफवा आहे की सध्या एक टोळी मुले चोरणारी टोळी कार्यरत आहे, अशी कोणतीही अफवावर विश्वास ठेवायचा नाही किंवा त्या अनुषंगाने कोणतीही कृती करायची नाही। जर असं कोणती व्यक्ती वगैरे मिळून आल्यास पोलिसांना त्वरित संपर्क करायचा आहे।